बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना। खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। जय भारत प्राथमिक शाळेमध्ये 15 मे स्वर्गीय करण अण्णा म्हेत्रे यांची पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम करण्यात आला। अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य श्री मारुती माळगे, मुख्याध्यापक नारायण सूर्यवंशी सर, श्री यल्लप्पा बुगले, मनप्पा प्राथमिक शिक्षण मंडळ सदस्य श्री बुगप्पा म्हेत्रे आणि भरारी मित्र परिवार उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात मोची समाजातील आदर्श नेतृत्व होते। युवा पिढीसमोर एक आदर्श म्हणून त्यांनी कार्य केले। कमी कालावधीमध्ये कामाच्या जोराने ते सर्वांचे लोकप्रिय झाले। त्यामध्ये राहू नये म्हणून शिंदी दारूबंदी आंदोलन करून मोजे समाज व्यसनापासून लांब राहण्यासाठी प्रयत्न केले। युवकांनी व्यसनाधीनतेमध्ये न राहता आपले शरीर सुदृढ करण्यासाठी त्यांनी जाममुनी चौकामध्ये व्यायामशाळेची स्थापना केली। एक निस्वार्थी निस्पृह व्यक्तिमत्व म्हणजे करण अण्णा म्हेत्रे। 15 मे 2021 मध्ये त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी बघूनच त्यांची लोकप्रियता लक्षात येते। जनमानसाचा मनात एक आगळीवेगळी ओळख प्रस्थापित त्यांनी केली होती। कार्यक्रमाची प्रस्तावना कुमारी रेश्मा मित्र यांनी केली। सूत्रसंचालन श्री किरण घाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री गवळी सरांनी मांडले। या उक्तीला साजेसे आमचे मामा होते। करण मामाचं नाव घेतलं तरी सुद्धा आमच्यात एक हुरूप येतं, एक काहीतरी करून दाखवण्याची हिंमत आमच्यात जागृत होते। आमची बहीण जी घराच्या बाहेर पाऊल न ठेवणारी, पण पतीच्या खंबीर साथामुळे ती नगरसेविका झाली। समाजातील ज्या काही अडीअडचणी आहेत त्याला सामोरे गेली। ताईला साथ देणारे त्यांचे दीरही आहेत, त्यांचे नंदा आहेत, पण आमच्यातला हिराच हरवून गेला हो। का देवाला असं करू वाटलं कुणास ठाऊक, पण आमच्यातला हिरा खरंच हिरावून जाऊ नये होतं, कारण खूप गरज होती समाजाला, घराला, कुटुंबाला, सगळ्यांना करण मामासारख्या व्यक्तिमत्वाची खूप गरज होती। आज लष्करला गेलं तर सुनं सुनं वाटतं, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं। ताईचं पाऊल या इथे ठेवायला सुद्धा नको वाटतं। ती घराच्या बाहेर आज पाऊल ठेवत नाही। मुली आमच्या आहेत पण त्या बाहेर यायला तयार नाहीत। आमचे पप्पाच नाहीत। आम्ही कशाला यायचं, कोणाकडे यायचं, काय यायचं? त्यांच्या या प्रश्नाला उत्तर कदाचित देवानच घेऊन द्यावं असं वाटतं मला। किमान मुलांच्या बाबतीत तर असं वाटतं की जोपर्यंत आई वडील आहेत, आई वडील कसे का असू देत, मग ते दारू पिणारे असू देत, कसेही असू देत, आई वडील हे आई वडीलच असतात। भले बऱ्या श्रीमंत माणूस येऊन त्यांच्यावर हात ठेवू दे, मी आहे तुमच्यासोबत, नाही हो, तुम्ही आई वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही। आई वडील हे आई वडीलच असतात। खरंच मला परमेश्वराला विनंती करू वाटते, आपल्या चिमुकल्यांना सोडून कुठल्याच आई वडिलांना हिरावत घेऊ नये। किमान त्यांचे लग्न होईस तोपर्यंत तरी आई वडील आपल्या मुलांसमवेत असावेत असंच मला वाटतं। कारण माझ्या शाळेतले सुद्धा बरेच पोरं असे आहेत की ज्यांचे आई वडील नाही आहेत। खूप वाईट वाटतं, ज्यांचे आई वडील नाही आहेत त्यांनाच त्याची जाणीव असते। आपण कितीही त्यांना आम्ही आहोत तुमच्या सोबत असं म्हणलं तरी त्यांची जागा आपण कधीच घेऊ शकत नाही आणि कोणीच घेऊ शकत नाही। त्या परमेश्वराला एकच विनंती आहे की त्यांच्यावर कृपादृष्टी नेहमी असावी आणि आमचे मामा पुन्हा एकदा या पृथ्वी तलावर जन्म घ्यावेत आणि आमच्या मोची समाजाचे जे उद्धार ज्यांनी केलेत ते पुन्हा कोण करू शकत नाही असं वाटतं। असं म्हणतात ना, शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावं, आंबेडकरांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावं, तसं मला माझ्या मोची समाजासाठी आमचे करण मामाने पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं मला एकदम मनापासून वाटतं। कारण हजारो माणसं असले तरी एकटा माणूस काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं। आमच्या मोची समाजातील जे लोक आहेत ते दारू म्हणा, कल्लू म्हणा, तेलुगुतली भाषा, ते पिऊन आपलं उद्ध्वस्त आयुष्य करून टाकतात। तर त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला, तुम्ही पिऊ नका रे बाबांनो, आपलं कुटुंब उद्ध्वस्त होतंय। इतरांच्या कुटुंबाची एवढी काळजी करणारे, रात्र नाही दिवस नाही कधी सुद्धा हाकेला धावून जाणारे, माणसातला माणूस पण जपणारे, खरं माणूस कसं असावं, निस्वार्थपणा म्हणजे काय असतं। रात्री कधी सुद्धा फोन येऊ दे, इथं अडचण आली, कारण साहेब जरा या, आमचं इथं काहीतरी प्रॉब्लेम झालाय, असं का, चला मी आलोच, तुम्ही पुढे व्हा। सगळ्यांना साथ देणारे, सगळ्यांच्याच संकटांना, सगळ्यांच्याच अडचणींना सामोरे जाणारे, गरिबांना धीर देणारे, अरे काय काळजी करू नका, चला आपण करूयात, हे करूयात, तुमची काय अडचण आहे, चला आपण साहेबांना भेटूयात, आपलं काय अडचण असेल ते आपण सोडून घेऊयात। सर्व तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून
त्यांनी बॉडी बिल्डर्स क्लबची स्थापना केली. आपली मुलं सर्व इथे व्यायाम करावेत, शरीर सदृढ ठेवावं. शरीर निरोगी असेल तर आपलं आयुष्य निरोगी राहील. शरीर चांगलं असेल तरच आपण आपलं पुढचं आयुष्य चांगले घडवू शकतो हे त्यांनी जाणलं होतं. म्हणून त्यांनी त्याचीही सुरुवात केली. एक आदर्श त्यांनी या समाजाला घडवून दिलेला आहे. आज खरंच मामा जर असले असते तर आपला मोची समाज खरंच खूप पुढे गेला असता. आणि आता असलेले सुद्धा सर्वजण मोची समाजासाठी खूप धडपड करतायत. पण आमच्यातला खरंच हिरा गेला. त्यांचे अजून खूप काही स्वप्न होते. त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे. आपण एकीनं राहून आपल्यातील जे अडी अडचणी आहेत ते सर्वजण मिळून सोडवूयात आणि मामांचे जे स्वप्न आहेत ते नक्कीच पूर्ण करूयात. आणि मामाच्या आत्म्याला जेव्हा शांती लावेल तेव्हा आपण त्यांची जी इच्छा आहेत ते पूर्ण करू. आपल्या समाजाला आणि सर्वांना एवढीच विनंती आहे की त्यांचे जे स्वप्न होते ते आपण साकार करण्यासाठी किमान का होईना प्रयत्न करूयात आपल्या परीने. त्यांना वाटत होते की आपल्या मोची समाजातील मुले खूप शिकावेत, उच्च पदावर जावेत, इंग्रजी माध्यम सारखं शिक्षण घ्यावं. त्यांनी सुद्धा आपलेच पोरं का गरीब राहावेत, का त्यांना शिक्षण चांगलं मिळू नये, आमच्या शाळेत कधी सुद्धा येऊ दे, तुम्ही चांगलं शिक्षण द्या, शाळेत पोरं का येणार नाही तुमच्या, असं सरळ स्पष्ट बोलत होते, परखड बोलत होते. जे आहे ते समोर, पाठीमागं न बोलणारे असे आमचे मामा होते. तर आज ते आमच्यात नाहीत, ह्याच्याहून अतिशय खंताची बाब दुसरी काही असू शकत नाही. तर अशा थोर मामांच्या व्यक्तिमत्वाला माझे त्रिवार वंदन करते आणि माझे इथे 2 शब्द संपविते. कैलासवासी करण म्हेत्रे यांचं 3य पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र यल्लप्पा बुगले साहेब, संस्थेचे चेअरमन आदरणीय शिवराम फुले गुरुजी, सचिव दीपक फुले, सूर्यवंशी सर व तसेच करण अण्णाच्या बरोबर सगळे काम करणारे त्यांचे धाकटे बंधू मुक्कप्पा म्हेत्रे व उपस्थित शिक्षक वर्ग. आज करण अण्णा म्हेत्रे जाऊन 3 वर्ष पूर्ण होत आहे. परंतु 3 वर्ष जरी झाले तरी माणूस गेल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही. परंतु करण अण्णाचं पुण्यतिथी आहे म्हणलं की सारे सोलापूरने महाराष्ट्रात दुःखाचं डोंगर कोसळल्यासारखं व्हॉट्सअपवर संदेश येत आहे. कारण हे त्यांचं कार्यामुळं ते शक्य झालेलं आहे. करण अण्णा का उच्च विभूषित होते, विद्या विभूषित होते असं नाही, कुठला नेता होता असं नाही, साधं नगरसेवकही नव्हते. परंतु ते पूर्ण महाराष्ट्रात आणि मोची समाजात ते नाव लौकिक केलं हे केवळ त्याच्या कामामुळं आणि कर्तव्यामुळं. की म्हणतो की जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला म्हणल्यासारखं त्यांना सगळे आवडत होते. म्हणून देवाला काय सुचलं कोणास ठाऊक ते असं आघात त्यांच्यावर यायला नको होतं. कारण त्यांनी गेल्यामुळे आमच्या मोशी समाजाचं अतिशय नुकसान झालेलं आहे. करण अण्णा कोणाच्याही गरिबाचं कुठलंही काम असो की त्यांनी विनंती करण्यापेक्षा धीराईत माणूस जरी सांगितलं तरी म्हणायचं दुपारी येऊन तुम्ही घेऊन जावं म्हणायचं. कोणाला पत्रे दिले, कोणाच्या लग्नाला मदत केले. माझंच एक उदाहरण सांगतो. सतनाम तालीममध्ये एकाचं लग्नाचं रिसेप्शन द्यायचं होतं. मी फुले सरांना म्हटलं तुमच्या रेशनिंग दुकानात एक पोतच तांदूळ असेल तर द्या म्हणून. ते कळालं, करण अण्णाला कळालं. म्हटलं रेशनिंगचा कशाला होता, मी पाठवून देतो म्हणलं. आणि त्याने मला 50 किलोचं तांदूळ त्याने सतनाम चौकात पाठवून दिलं. एक माणसाचं खूप असं आहे, पण देण्याची ताकद ताणत पाहिजे. हे ताणत फक्त त्यांच्याकडेच होतं. असे ताणत्व निर्माण होणारे म्हणजे त्यांच्या आईला मी धन्यवाद मानतो की अशा पुत्राला तुम्ही जन्म दिलात. आणि करण अण्णाचं एक दुसरं एक सांगतो. करण अण्णा एका ठिकाणी ज्योतिषाकडे गेले होते. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध.
एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल। पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।